अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे होळी. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकाच्या आयुष्यातील संकट, दुःख, त्रास, दरिद्री, आजारपण, बाधा सगळ्यांची होळी होऊ दे आणि प्रत्येकाच्या घरात आनंद, सुख, शांती आणि समाधान नांदू दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. होळीच्या दिवशी आपण आयुष्यातील काही अडचणी कमी होण्यास मदत व्हावी, आपलं पण जीवन सुखकर व्हावं म्हणून काही उपाय आणि सेवा करत असतो. या संदर्भातली सगळी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. उद्या आहे धुलीवंदन. आता सगळ्यात महत्वाचं, उद्या चंद्रग्रहण सुद्धा आहे बरं का. आता काही ठिकाणी वीर जेव घालता, वीर नाचवता. तर खरं तर असं म्हटलं गेलं आहे की म्हणजे वीर जेव घालणं म्हणजेच काय, पितरांची सेवा करणं. आता पितरांची सेवा करणं, उद्या वीर जेव घालणं, प्रत्येक भागात प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते. पण तरी पण मी तुम्हाला सांगते, जर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर उद्या वीर जेव घालता येणार नाही, उद्या पितरांना नैवेद्य दाखवता येणार नाही. कारण उद्या सकाळीच जो काही ग्रहणाचा सुतक काळ आहे तो सुरू होतो, म्हणून उद्या आपल्याला ह्या गोष्टी नाही करता येणार. मग वीर कधी जेव घालायचे? करी दिनालाच वीर जेव घालायचे असतात आणि उद्याच आपल्याला वीर जेव घालायचे असतात. पण आता उद्या ग्रहण असल्यामुळे उद्या वीर जेव घालत नाही. तुमच्याकडे पद्धत असेल वीर जेव घालायची, आमच्याकडे असते की धुलीवंदनाच्या दिवशी आपण वीर जेव घालत असतो. पण उद्या ग्रहण असल्यामुळे वीर जेव घालता येणार नाही. मग 6:30 नंतर स्वयंपाक करून तुम्ही गाईला ताट देऊ शकता. 6:30 नंतर तुम्ही करू शकता, पण सकाळी तुम्ही वीर जेव घालू शकत नाही. मग म्हणजे ज्यांना संध्याकाळी नाही शक्य होत तर त्यांनी ह्या वर्षी वीर जेव घालू नका. नंतर अर्थात अक्षय तृतीया आलीच आहे, तेव्हा आपण पितरांची सेवा करत असतो. पण करीदी नसल्यामुळे वीर जेव घालू शकत नाही, असा नियम आहे. बाकी तुमची इच्छा. आता होळीच्या दुसऱ्या दिवशी करीदी नसताना होळीच्या राखेची, होळीची जी रक्षा आहे ती खूप चांगल्या प्रकारचं काम करत असते. दरवर्षी आपण उपाय करत असतो, या वर्षी सुद्धा तुम्हाला उपाय करायचा आहे. बघा, मासिक धर्मसूत्र पेटाळ असेल तर मग ह्या गोष्टी आपल्याला करता येत नाही. काही गावामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा होळीमध्ये थोडेसे लाकडं टाकून ती होळी पेटवली जाते आणि त्याच्यावर मस्त पाणी गरम केलं जातं आणि त्याच्यावर आंघोळ, म्हणजे त्या पाण्याने आंघोळ केली जाते. गावाकडे ह्या सगळ्या पद्धती असतात. शहरामध्ये हे कोणी पाळत नाही, किंबहुना कोणाला इतकं मिळेल पण नाही आहे. पण होळीची जी रक्षा आहे, होळीची जी राख आहे, ती खरंच आपल्या घरी घेऊन यावी. त्या होळीच्या राखीचे अगणित असे फायदे आहे. त्याचे काय काय फायदे आहेत ते तुम्हाला सांगते. नजर बाधा आहे किंवा एखाद्याला वाईट बाधा आहे, नजर दोष आहे, घराला दोष आहे, त्या व्यक्तीला दोष आहे, तर याने तो दोष, ती बाधा कमी होते. काय करायचं आहे? होळीची राख दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आणायची आहे. आता होळीची राख म्हणजे कुठे गौऱ्यांची राख असते, लाकूडाने गौऱ्या पेटून जी रक्षा येते, ती थोडीशी, एवढी चिमुडभर जेवढी मिळेल तेवढी आपल्या घरी आणायची दुसऱ्या दिवशी, धुलीवंदनाच्या दिवशी. आता तुम्ही म्हणाल ताई सुतक काळ सुरू होतो, आणून घ्यायची, त्याला काही नाही, ते काही कुठं आपल्याला हे करायचं नाही. ती आणायची आणि काय करायचं, सॉरी, तर ती आणायची आहे आपल्याला. आणि ती आता मी समजा एवढी राख घेऊन आली, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला मोठं जे काही खडा मीठ आहे ते थोडंसं टाकायचं आहे आणि राई, ज्याला आपण मोहरी म्हणतो, घरातली काळी मोहरी, ती मिक्स करायची आहे. बघा, राई म्हणजे मोहरी, घरातली जी भाजीची मोहरी आपण वापरतो ती मोहरी आणि मीठ, खडा मीठ आणि जो काही आपण रक्षा आणलेली आहे ते तिन्ही पण एकत्रित करायचं आणि ते घरात कुठे पण ठेवायचं. असं म्हटलं गेलं आहे की जेव्हा तुम्ही हे घरात ठेवता तेव्हा भूत प्रेत पिशाच्य बाधा, नजर दोष असेल, कुठली वाईट अशुभ शक्ती असेल, त्याच्यातून आपल्याला सुटका मिळते. नजर दोष, वाईट शक्ती या गोष्टीतून सुटका मिळते आणि आपल्याला त्याचा त्रास कमी होतो. त्याच्याच बरोबर एवढी आणली आहे ना, तर एवढी नाही वापरायची, ती थोडीशी काढून ठेवायची. याचं कारण तुम्हाला सांगते. बघा, लहान मुलं असतात, खूप हट्टी असतात, तापट असतात आणि सगळ्यात महत्वाचं ना, लहान मुलांना प्रत्येक ऋतू बाधतो. मग तो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि आजकाल तर कधी कुठले सण आलेले आहेत. तुम्हाला माहिती का, होळीच्या राखीने आंघोळ करायची असते. लहान मुलांना आवर्जून होळीच्या रक्षा थोडीशी जरी त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची
आणि त्याने आंघोळ घालायची. याचं कारण सांगते, मुलांना उन्हाळा बाधत नाही. उन्हाळा ऋतू मुलांना बाधत नाही म्हणून ती रक्षा घरी आणून त्याने लहान मुलांना आंघोळ घालायची. आता काही ठिकाणी असं आहे की लहान मुलांच्या अंगाला ती रक्षा चोळली जाते, म्हणजे खूप काही नाही, अगदी थोडीशी घ्यायची, एवढीशी पाण्यात मिक्स करायची आणि थोडी थोडी त्यांच्या अंगावर लावून द्यायची. असंही करू शकता. किंवा आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर रक्षा टाकून त्या मुलांना आंघोळ घालायची. लहान मुलांना अगदी मोठ्याने केली तरी सुद्धा हरकत नाही. याने काय होतं तर याने अर्थात मुलांना जो काही म्हणजे जो काही ऋतू आहे उन्हाळा बाधत नाही. आणि आत्ताच इतकं ऊन आहे तर मार्च एप्रिल तर बोलायलाच नको. त्याच्यामध्ये सूर्याचं वर्ष असणार आहे, सूर्य अजून तापणार आहे आणि अजून उन्हाळ्याच्या झळा आपल्याला सहन करावा लागणार आहे. मग त्याच्यासाठी आपण करतो पण आपल्या लेकरा बाळांना काही त्रास नाही असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून ती होळीची जी रक्षा आहे ती आपण आपल्या घरी आणायची. थोडा दिवस सगळ्यांनी ती लावायची आणि एकदा, आता ताई ही जी रक्षा आहे तुम्ही 1 दिवस करा, 2 दिवस करा, मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात थोडी थोडी टाकायची. लहान मुलं असेल तर चिमूटभर टाका आणि त्याने मुलांना आंघोळ घाला. त्याने नक्कीच मुलांना ऋतू बाधत नाही असं म्हणतात. आता नवग्रह दोष कमी व्हावा म्हणून होळीची राख आपल्या घरी आणायची. आता समजा नवग्रह आहे, कुठला तरी ग्रह तुमच्या कुंडलिकेतला खराब झालाय असं जर तुम्हाला गुरुजींनी सांगितलं असेल तर काय करायचं, होळीची राख आहे ती आपल्या घरी आणायची. दुसऱ्या दिवशी त्याने आंघोळ करायची. आता ती राख पारशीत जाऊन आणायची, म्हणजे आंघोळ न करता ती राख आपल्याला आणायची आहे. नंतर ती पूर्ण अंगाला लावायची. ज्यांना ग्रहदोष असेल त्यांच्यासाठी हा उपाय आहे. ती पूर्ण आपल्या अंगाला लावायची, थोडीशी घेऊन ती लावायची आणि नंतर आपण आंघोळ करायची आणि तीच राख, थोडीशी राख घेऊन महादेवाच्या शिवपिंडीवर अर्पण करायची भस्म म्हणून ती राख महादेवाच्या शिवपिंडीवर अर्पण करायची. गरीबाला ह्या दिवशी म्हणजे करी दिनाला गरीबाला आपण दान धर्म करायचा आणि घरात चौमुखी दिवा लावायचा. घरात मध्यभागी किंवा घरात तुम्हाला जिथे जागा असेल ते चौमुखी 4 दिशेने वाती करून तुम्हाला दिवा लावायचा आहे. हे सगळं केल्यावर ग्रहदोष जो काही आहे, ग्रह नक्षत्र तारे कुठलाही दोष असेल किंवा नवग्रह दोष तुम्हाला ज्याला म्हणतो, कुठला तरी 9 ग्रहांपैकी एखादा ग्रह तुमचा जरी खराब असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय केल्याने चांगला फरक बघायला मिळतो असं म्हटलं गेलं आहे. बाकी होळीच्या राखेचे फायदे खरंच आहे, करून बघा. आताही मागच्या वर्षी सुद्धा आम्ही हा उपाय केला होता. त्याचं काय करायचं तर ती तुम्ही वाहत्या पाण्यात, मागच्या वर्षाची रक्षा तुम्ही वाहत्या पाण्यात टाकून द्या. या वर्षी नवीन रक्षा आणा, राख आणा आणि त्याचा हा उपाय करा. लहान मुलांसाठी पण सांगितलंय. काही ठिकाणी तर असं आहे ना, मुलं आजारी पडतात, लहान मुलं आजारी पडतात म्हणून ती रक्षा आणून ठेवता. कधी ताप आला, अचानक ताप आला लहान मुलांना तर ती रक्षाने त्या रक्षाने लहान मुलांना आंघोळ घालता किंवा आंघोळच्या पाण्यात ती रक्षा टाकता. म्हणून ती रक्षा घरातही बऱ्याच ठिकाणी ठेवली जाते. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर करा. आणि अगदी लहान बाळ असेल तरी खरं सांगते, उन्हाळा इतका बाधतो ना, माझ्याही घरात लहान बाळ आहे, मुलं आहे आणि त्याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून या रक्षेचा वापर केला जातो. आता का तर बघा, याच्यामध्ये काय आहे की आपण गौऱ्याचा वापर केला आहे. तर बघा, आपण जेव्हा होळी पेटवत असतो तेव्हा आपण गौरी आणि एरंड्याचं जे लाकूड आहे ते आणत असतो, त्याच्यामध्ये कापूर टाकला जातो. आता गौरी आणि जो काही एरंड्याचं लाकूड आहे, आपण ज्या झाडाचं लाकूड तोडून आणून हे करतो, तर ते आयुर्वेदिक दृष्ट्या ते सुद्धा चांगलं असतं. गौरी हे थंड असतं, म्हणजे आपल्या मुलांनाही तो ऋतू बाधू नये किंवा ते वैज्ञानिक दृष्ट्या त्यांची रक्षा सुद्धा चांगली असते थोडीशी. आता काही नवीन बाळांचा जन्म झाला आहे तर आपल्या मनात येतं, बापरे ती रक्षा लावू का नको. तर अगदी चिमूटभर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जरी टाकले आणि त्याने जरी बाळाला आंघोळ घातली तरी चालेल, पण हा प्रयोग नक्कीच करून बघा. अर्थात याने तुम्हाला चांगलाच अनुभव बघायला मिळेल. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या करी दिन असल्यामुळे ना बरेच संभ्रम आहे, बऱ्याच काही अडचणी आहेत, त्या संदर्भात लवकरच उत्तर घेऊन येईल मी. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी, स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.